आज आपण बनवणार आहोत वाटण न घालता झटपट होणारी मस्त झणझणीत तर्रीदार तीही खूप चविष्ट अशी मोड आलेल्या मटकीची रस्सेदार भाजी। नमस्कार, मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी मोड आलेले 250 ग्रॅम मटकी घेतली आहे। हे बघा, मटकींना किती छान असे मोड आलेले आहेत। या मटकींना रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी त्यातले पाणी सर्व निथळून ही मटकी एका चाळणीमध्ये काढून घेतली। नंतर ही मटकी एका कॉटनच्या कपड्यामध्ये गच्च बांधून दिवसभर तशीच ठेवली आहे। त्यामुळे दुसऱ्या दिवशी मटकीला छान असे मोड आले। मोड आलेली मटकी ही चांगली निवडून ती 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत। त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेऊन 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे। आता मी इथे काही सुके मसाले घेते। त्यामध्ये इथे मी 2 चमचे घरगुती मसाला घेतलाय। तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता। अर्धा चमचा हळद घेऊन 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवली आहे। आता या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल हलकेसे गरम झाल्यावर यामध्ये 1 लहान चमचा राई घातली आहे। राई चांगली तडतडली की 1 लहान चमचा जिरे घालून पाव चमचा हिंग आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। आता यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे घालायचे आहेत। कांदे हलकेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। मटकी ही निवडताना चांगली निवडून घ्यायची आहे, कारण त्यामधील न भिजलेली कडक मटकी ही खाताना दाताखाली आल्यास खडा आहे असं जाणवतं। त्यामुळे मटकी निवडताना न भिजलेली कडक अशी मटकी ही काढून टाकायची आहे। आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते। टोमॅटो सुद्धा चांगले मऊसूद होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचे। मोड आलेल्या मटकींमध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात। तसेच मोड आलेल्या मटकीची भाजी ही खूप टेस्टी लागते। टोमॅटो चांगले तेलामध्ये परतून झाल्यावर आता मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते। या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। यामध्ये आता हे सगळे मसाले घालायचे। हे मसाले आता यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। ही रेसिपी खूप सोपी रेसिपी असून खूप कमी साहित्य वापरून ही भाजी बनवलेली आहे। जेव्हा तुम्ही कधी घाई गडबडीत असाल तेव्हा ही भाजी तुम्ही पटकन बनवाल। ही भाजी कमी साहित्यात बनवून सुद्धा खूप टेस्टी लागते। आता आपण यामध्ये ही मटकी घालून घेऊया। ही मटकी सुद्धा यामध्ये 1 मिनिटभर तरी चांगली परतून घ्यायची आहे। त्यामुळे या सर्व मसाल्यांचा फ्लेवर या मटकीमध्ये उतरतो। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। पाण्याचे प्रमाण हे तुम्हाला भाजी किती सुकी पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचे। आता यामध्ये मी कट केलेले 2 लहान बटाटे घालून घेतलेत। हे सर्व आता चांगलं मिक्स करून घ्यायचे। भाजी शिजताना मटकीच्या भाजीचा छान असा सुगंध घरामध्ये पसरतो। 10 मिनिटे तरी यावर झाकण ठेवून शिजत ठेवायचे। आता इथे झाकण काढून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। सगळ्यात शेवटी ही चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। मोड आलेली मटकी ही आरोग्याला चांगली असल्यामुळे ती मधून ही नक्कीच खायला पाहिजे। तर आता आपण बघूया भाजीमधील बटाटा आणि मटकी ही शिजली आहे का। तर इथे बटाटा तर शिजलेला आहेच, त्याचबरोबर मटकी सुद्धा शिजली आहे। तर अशी आपली मस्त झणझणीत रस्सेदार मटकीची भाजी बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।